ते मिटवलं बघ तेवढं ते. बरं बचत मिटवलं बचत बाई. गट उचलत ना. हम्म. किती होते ते? ते होते 35,000. ते दिले आणि ते डाग होते ते सोडून आणले. हा 70 का? 70-80 हजार रुपये गेले. अजून काय अपेक्षा आहे तुझी? हा बस झालं. बरं घरचं एक मोबाईल घ्यायचा आहे मला, तो 50,000चा जेव ना आयफोन. जेव ना. मी काय म्हणतो, हम्म. घरची मला यादी करून दे ना बाजारची, किती काय काय लागत आहे, कसं लागत आहे. हा देते ना करून. डायरेक्ट रिक्षा भरून आणली का? हम्म. 2-4 त्या- महिने भ्यावच नाही. हा हा 2-4 महिने परत भ्यावच नाही. हा. मग काय तुम्ही आल्यावर नुसतं तळणं मळणं. आता म्हणलं काय मी बाहेर जेवण येतो तुझ्या पुढे तरी जातो म्हणे हा. जातो. काय रे आजपाचे लोक काय म्हणते काय नाही आसपासचे लोक नाही काही महिनाभराला देते भडकून काय का हिच्या सारखा एक माणूस येतो. कटकट नवरा नाही तुला लपडी फक्त. हा का? हा. नवरा माझ्यावाला याच्यात दाखवा ना गुलदस्त्यात. नाही भाडखाऊ नवरा. नाही 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 नाही, नको तुला ना तू नवरा म्हणून आजूबाजूचे लोक काय नाही म्हणते, पण ते म्हणते तुम्हाला नवरा नाहीये, मग ही टिकली कोणाची लावी त्या. मग तो माणूस कोण येतो तुमच्याकडं? मी सांगते बाई मा गुरुभावी, मग काय सांगू आता त्यांना. नाही नाही त्यांना म्हणा रानक्या बायका लोक वाईट नंतर पाहते म्हणून टिक लावली म्हणजे मग काय वाटत. हा हा हाऊस आहे म्हणा, मला छंद येतो. हा असं त्या दिवशी माझी आलती का रे, लय मजा आलती बाई. रातभर मुक्कामाला थांबलो. हा पण तेच लॉजिंग चांगलं आहे, आपण तिथेच जात जाऊ फिरायला गेल्यावर. काय लॉजिंगला आता घर आहे ना. घर आहे पण फिरायला गेल्यावर कधी झाला मूड बा आपल्याला, तर त्याच लॉजिंगला म्हणजे. पण आबाय तुला माझ सांग नाही, जर तुझ्या घरात एखादा माणूस जर दिसला ना, तो तंगडे तुडून तंगडे. तुम्ही नाही बा आता चांगलं चाललंय तर वाईटात घुसू नका. नाही 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 नाही. आणि तुम्हाला जर नसल पटत ना, तर खुशाल तुम्ही ते डागंडूक परत जिडून काढून आणले तिकडे ठेवा नेऊन. म्हणजे तू आता काय तू लपड झालं कुठं? नाही सांगते तुम्हाला, या अशी भाषा आपल्याशी नाही करायची, मला नाही पटत. त्या दिवशी तुला लेप दिला तो थोडा, मला वाटलं कमी झाला वाटतं. तेच सांगत. नाही तुला लेप कमी झाला का? अबाय तुला काय लागलं तो मागून घ्यायची. तो पाहिलं ना मी त्या दिवशी त्या बाय संग बोलत होतो, तर तू मावर किती लाल झालती. मग बरोबर आहे, किती लाल झालती. आत्नापरान जीव आहे तुमच्या मध्ये. किती लाल झालती. मग तो माझ होता माने की तो आहे ना. मग तेच मी काय म्हणतो, आपलं आपलं पाय फुकून बसायचं नको बाय. अबा उद्या काय कमी जास्त झालंय तर त्याला जबाबदार आपण दोघं राहणार आहे. हा बरं सगळ्या जवळ जवळ निम्या गावाला माहिती का शिरप्या तुझ्या घरी येतोय. मग येतो का नाही. मग आणि मग बरं तुला माहिती मा राग लय बेकार मला हा बाई, नादारात आलो ना. ते एकदा माग तुम्ही माझ्या कानामाग वाजवली होती तर कानातून पाणी निघालं होतं. आता कळलं ना तुला. हा तसं आहे ना, तुला काय लागन भागन मला सांगायचं मा कारण. बरं एवढं विष्ट मला काय करायचं. बरोबर. काय करायचं त्यामुळे मी बाई काढून दिली का नाही. हा फार कधी घेऊन टाकले मग काय 17 नवरे कर तिकडं. हा ती मला कधी मध्ये फोन करते बघ. हा ना. नाही उचलत. मला गरज काय. बरोबर. एवढा मोठा कलिजा मला भेटलाय मग आणि मला काय करते ती. कलेजा काय बारीक आहे काय. बरं तिच्या पैसे ती आणि तुझ्या पैसे त्याचे. हा. तू आवडती ती ना आवडती ना बरोबर. मग जाऊ द्या, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, मी तुमचीच आहे, मी तुमचीच राणी आणि तुम्ही मायेच राजा आहे. मला काय गरज पडली, मला सगळं बसल्या ठिकाणी मिळत आहे, मला काय गरज पडली दुसरी का पाहिजे. तू काय आवड आहे का? काहीच नाही. तुला काय घेणे मला काही एवढं आणायला जिन्नस घराच्या बाहेर पडावं लागत. तू पावसात सांगितलं तर मी आणतो 4 किलो. 4 किलो कोणत्या तुला कोणाकडे शेजाऱ्या का मीठ तरी मागे जायचं पळाली का नाही, आजपर्यंत तो नवरा गेल्यापासून. नाही नाहीच. बरं मग काय लागत असं पण तुमच्या डोक्यामध्ये सारखंच येत राहतो, याच्याशी बोलायचं नाही त्याच्याशी. मी कुठं जाते का घर सोडून. अगं ऐकून घे, त्या दिवशी ती एक बाई आपण चाललो होतो बघ, ती बायना वाटो हात चालतात तिला कुठं जायचं होतं. त्या गाडी थांबवली होतो. तू काय म्हणली ही कोण बाई तुलाच का हात फोन वर केला. बरोबर. किती भांडण झालं रातभर आपले. मग त्या दिवशी कार्यक्रम तरी झाला का रात्र. नाही भांडणात रात्र गेली. भांडणात रात्र गेली. खरी गोष्ट आहे. बरं ऐक ना, मी तुला एक कुट्टी गाडी घेऊन राहिलो. कुट्टी. हा का. घ्या ना मग. पैसे भरले. हा का कधी येते तपास करून. भाई तुम्ही असं कळून सुद्धा देते नाही बाई. कळून नाही देते माणसाला येडे. गपच जाणून दारापुढे उभी करायची. मग म्हणा गजरे वळण बसती जेव्हा. हा का. त्या दिवशी मी तुझ्या पार्टी घेणार आहे. हा का. बाई तू काय आणणार आहे बाई सांग. नाही आणणार मीच आहे म्हणा.
काय मटण आणू का मच्छी आणू का अंडे आणू? तुम्हाला दिन नॉनव्हेज करून हं. मी खाईन आपलं साधं सिंपल का बरं? काहीतरी. का? मेथीची भाजी, बाजरीची भाकर का बरं? करेन. का बरं? मग मी खात नाही तुम्हाला माहिती आहे. तू जे खाशील ते मी खाणार, मी खाईन ते तुला खायला लागेल. नाही मग मी व्हेजच बनवीन. काय बनव? येऊ का मग? हां, पाहू कितवा नंबर येतोय आपला. चालेल. या हप्त्यामध्ये ना हं. दारापुढं तुझ्या भावाची रिक्षा गाडी तिकीट आणलं. हां. लय तुझा भारी. तुझा हा भाव आहे ना टाकामाका टाकामाका 5 टाका राहिल्या पाहिजे. आणि कुजल्या बाय कुजल्या. हां, मी आहे फक्त एक जिथं जारवली. तुमची भावंत की ना तुझ्या तोंडा का पाहून ते जुरला पाहिजे. हां. त्याला का पाहून तू जुरली नाही पाहिजे. नाही. त्याच्या माझी तिचा नवरा गेला तिला कोणता आधार हिचा परपंच पट्टी आहे ना करून द्या ना. मग? वाघ आहे ना वाघ. हां. येऊ का? मग? बाई, किती बांधून घेतलंय बाई. याच्या का पाहायचं नाही, त्याच्याशी बोलायचं नाही. सापडली तर मारीन आणि अमकं करीन आणि तमकं करीन. हे म्हणजे गळफासच लागलाय बाई माझ्या जीवाला. हं? हा किती डोक्याला ताण आहे. चल बाई, फोन वाजत असेल ना, हा आला का मी फोन सायलेंट करून ठेवते. फोन वाजत असेल बाई बसले. हां. छे. चल म्हणलं आज सवळ वेळ भेटला. फोन हे करायला काय झालंय, 4-5 माणसं संग होते हां. आणि म्हणलं आता यांच्या जगात काल फोन करायचं बरं का. फोन सायलेंट झाला होता हो, नळाला पाणी आलं होतं. हा का? ते बटन दाबलं गेलं ना. हा हा हा. हं. मग म्हणलं चला आता डायरेक्टच जाऊ म्हणलं. हां. कोण नाही ना आज इकडं. नाही कोण राहणार आहे? नाही भाऊ बनतो तवारी बाहेर राहते आणि त्यांना कोण खातं काय माहिती. मी त्यांचा नाही विचार करीत तुम्ही आल्या. काय घेणं पडलंय त्यांच्याशी. बरं काय म्हणते, तब्येत बरी आहे ना तुझी? तब्येत बरी आहे तुमची? नाही बरी. तुम्ही पहिल्यापेक्षा लईच बाई पातळ माया केली. नाही नाही, काय होते माहितीये का, हं. आता मला बायको आहे, पोरं आहे, सारखं येणं बरोबर वाटत नाही. फोन बोलतोय ना आपण तरी. फोनवर बोलत तुला होतो फोन विषय केल्याशिवाय नाही. मी जेवत नाही. हां, तुला फोन केल्याशिवाय मी सकाळ संध्याकाळी ना जेवणच जात नाही मला. हां. हा, मग मी घरी जातो आणि मग जेवतो, माहितीये का. हां ना? हा. आणि महामंडळी कसं सारखे कान साशेवानी वर राहते. हां का? नुसते फोन वाजला हां. उचलला का आलीच जवळ, बाय. म्हणत नाही काही, फक्त ऐकत राहते. हां ना? हा. मग त्यापेक्षा आपण आहे ना हं. बाहेर फोन करू आणि पटक्यान हां. बोलून घ्यायचं असं. असं काय मावलं. मग काय तर. बाई माणसं घरात असले का मग बापी माणसांच्या लई डोक्याला ताण राहतो. हा, मग ते काय एवढं सोपं राहतं का बाई. तिकडंच का बसला, तिकडंच का बसला. याच्याशीच का बोलला आणि त्याच्याशीच का बोलला. फोन कोणाचा होता आणि हा. तुम्ही काय बोलले आणि तिकडून काय बोलले. आता एक लय तर काय राहते, डोक्याला आता ताण. आपला एक तर जीव पडलाय हां. आणि तो एक तर काय सुटत नाही. नाही. बरोबर. तो काही सुटणार आहे का आता नाही ना. खरं सांगा? आणि तो नवरा असताना आपलंय. हां मग. आजकालचं नाही ना. हां. तो नवरा असताना आपलंय. मग आणि मग असं त्याच्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे का माया का कोणी? नाही रे. आणि मी कधी तो डाऊट घेतला का? नाही. मला माहिती आहे ना, आपल्याशिवाय तू ते मग कोणाशी काय तर बोलू शकत नाही, म्हणू शकत नाही असं. मोकळ्या मनाने आपलं टेन्शन हा. नाही. असं बाकी काही मग काही लोक तर नसे संशय घेत राहतात. हां बाई. हा असं. मी काय म्हणत होते, मला ना ₹1,00,000 गरज आहे हो. कधी? आज दिले तरी चालेल. काही लाख रुपये? हां ना. मग मला आहे ना आता एक कर, 8 एक दिवस मला वायच दे ना मग. हं? 8 एक दिवस 8 एक दिवस नाही बाई. मला ना सोसायटी उचलायची, ऐक ना. नाही मला आज संध्याकाळी द्या. संध्याकाळी हां. मला नाही ₹1,00,000 लई गरज आहे हो. नाही, पण अर्जंट. आता नेमकं माग आता एवढे पैसे नाही का. पैसे नाही, काय नाही. हा ना, नेमके पैसे नाही एवढे माझ्याकडे. हां ना. आहे 20-30 हजार रुपये घरात पडेल. 20-30 न काय होतं काय माहिती. 20-30 हजार रुपये आहे घरात. पाहू घे इकडे थांब. बरं मी काय म्हणतो, हं? मला 25-30 हजार रुपये दे ना. 25-30? हा, 30 25-30 ने काय होतं, ₹1,00,000 घेऊन जा ना. आहे केवढे. आपल्याकडे कुठे पैशाला कमी गेला. आहे तो तेवढे लाख मग? रुपये. म्हणजे मग तुला भारी काम होईल. हां. काय झालं माहिती का, मला आहे ना नेमकी मोटरसायकल घ्यायची. हं. अगं मी याच तो या जायला लय त्रास होतो का मला. हां ना. हा, पायी यावं लागत. बरोबर आहे. घरच्याला कसं सांगतात, चाललो गावाला, चाललो इकडं, हां. मारले की गाडी का आलं तुझ्याजवळ, मग? बरं की नाही. मग बरे हां. दिवसभर इकडे बसणं आहे ना. हां. हा.
मग तेवढे ₹1,00,000 दे मला. चला मग घरात देते. असं करते का? मग काय मग चल कपाटात ठेवलंय. कपाटात आहे ना त्याच्यामुळे. बरं बरं चल चला दे मग तेवढे ₹1,00,000. मग मी ना काय करतो, आला तिकडं झोपेल शिरपतराव काय उठा ना. काय चाल तुम्ही लय आराम करू राहिले. मग आता काय सुखी बरोबर आपला सुखी. हा का? एक गोष्ट सांगायची होती, खरं पटन का बा? काय चाल नाही तर शिवाय द्यायची बाबा मला. काय 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 सांग. तुझे लफड चालू आहे. हाय ते विश्वासाचा आहे का बा? कोण ते? बायकोला फार कधी जेवण बायकोला गेले ना. बायकोला एवढी सोन्यासारखी बायको होती ना, हा बळच पिशी भरून काढून दिली मी मला. आता शेतात चाललो होतो, पण तिथून माग फिरलो. का? बाबूरावला पाहिलं ना मी सोबत. पुढं हा शक्य आहे का? हा. फाडून टाकी फाडून तिला. फाडून नाही, हा. गप्पा अशा चालू होत्या ना. तो ऐकून फक्त पैसे लोटायचं काम चालू आहे त्याला. नाही रे काय अरे त्याला घरात नेऊन कपाटात 1,00,000 आहे म्हणे. मला माहिती ना लोक आहे ना जेवढं चांगलं चाललंय अरे बाबा ना, त्याला 1,00,000ची ना गरज होती, देणार आहे ती. मी तिला काल परत ₹1,00,000 दिले. अरे पण मग लफडे पै बायकोला फार कधी देऊन हे असे लफडे करायची काय नाही, गरज होती? तसं माग खाली जायचं नाही नाही फसू शकत नाही. एवढा विश्वास आहे का? गॅरंटी भाऊ मला गॅरंटी ना खापासून खाली जाय. तर केस बोतलं सगळं एक काम करतो आता, पिवळं केलं. या क्षणात उठणं आता रूम मध्ये जाय. काय असं का तू? हा ते बिन 1,00,000 देणार आहे. आताच्या आता गेला ते पैसे वाचन आणि बाया वाचन. बरं मग खरं आहे ना बरं. हा खोटं जर असताना मी तुलाच म्हणतो मारुती करीन बघा. हा हा तेच तुला सांगतो. जातो जायला खरं का काय मला डोळ्याला पाहून देत. डोळ्याचा कानात 4 बोटाचं अंतर आहे. खरं काय खोटं काय मला पाहून देत आज. होईल ना मग आता. माझं तुम्हाला सोड, तुमच्या एवढा जीव आहे माझा हात ना परा. हा दिले का नाही? दिलं दिलं मी का नाही. 20 आणि 25 मागितले. हा हा मी किती दिले? तो मला ₹1,00,000 दिले आहे. मग हा हा असा प्राण आहे माझा तुम्ही. हा मग हा बरं मी काय म्हणतो, मग आता मी मूर्त्या बाकी. मग मी ना संध्याकाळी येतो. हा हा संध्याकाळी येतो म्हणून. आता नको. आता आहे ना काय म्हणजे पैसे घेते मला शोरूमला जायचंय ना, मोटरसायकल घ्यायची. हा कोण आहे रे? हा त्याला डबा आणला का? फार खावाडी झाला. कोण ते तो बाबूराव आता काय आलता? ते किडूक निघालं होतं ना, ते दाखवायला. मारलं का? हा मारलं हा. मोठ होतं का लहान? मोठं होतं. चला कसं आलं घरात? काय माहिती काय करायचं कळालं नाही. बस ना खाली बस. हं? खाली बस. हा श्रीराम राम. तुला सांग ना घरामध्ये माणूस नको यायला. मग साप निघाल्यावर काय करायचं? हं? मला का नाही फोन केला? हा ते मला का नाही फोन केला? फोन तुला फोन नाही? तुला रिचार्ज मारून दिलं नाही? हा दे. हं? मी म्हणले उगत नको का यंदा टेन्शन. हा म्हणून तो बोलव चालू चालू. हा कापासून येतो तो? आत्ताच आला होता इतक्यात. हा का? साप धरायला. दिले का पैसे दिले? कोणते? त्याला ₹1,00,000 लागत होते ना. नाही तू आधी तुला 25-30 मागत होता. मग तू म्हणली माग कुठं पैसा तोटा ₹1,00,000 घ्या म्हणली ना तू. नाही नाही तुम्हाला कोण म्हणलं? कोण म्हणलं? कोण म्हणलं? कोण म्हणलं? इकडे झळक, इकडे ये. तुम्हाला कोण म्हणलं? कोण म्हणलं? मी तिला कांडा त्यांना चोराने किती एक चोरी केली ना, एक ना एक दिवस तो चोर उजाडत येतोच. कोण होतो? काल आलता? खरं सांग, खरं साप धरायला. खरं बोल एकदम डिक्लेअर खरं बोल. सापाला ₹1,00,000 देता का? साप धराय कपाटातून पैसे काढून द्यायची म्हणली होती ना. ऊस नाही दिलं का? गोष्ट नाही दिली. मग तो माग का नाही आला? पैसे न्यायला माग का नाही आला? का नाही माग आला पैसे न्यायला? चुकले. हा? चुकले. मी तुला काय कमी केलं? काय? तुला मी काय कमी केलं? पायाच्या नाकापासून तर डोक्याच्या केस तुला हिरवी पिवळी केली ना. मग माग काय चुकलं? काहीच नाही. हा मग तुझ्या करता माझी बायको काढून दिली ना. काढून दिली ना. मग याच काय केलं तो? चुकलं ना. हा? चुकलं. चुकलं म्हणजे परत नाही चुकणार. हा परत नाही चुकणार ना. आता इकडं सरक शिस्ती.
शिस्ती तिकडे सरक. आणि बाय तुला सांगतो, तुला मी पाहिजे का तो पाहिजे का दोघं पाहिजे? तो पाहिजे का मी पाहिजे का दोघं पाहिजे? सांग फटक्यावर सांग. मला तुम्हीच पाहिजे. आणि तो पाहिजे का? तो नाही. तुझे पाहिजे, तुझे पाहिजे, तुझे पाहिजे, तुझे पाहिजे, तुझे पाहिजे, हं? तुझे पाहिजे, तुझे पाहिजे. माझ्या एरियात भाज्याला बोलत नाही का? गेले आता. आपलं पळून जाणं गरजेचं आहे. गेला बरं का आता. मी इकडेच लपून बसलो होतो. गजरे, हे गजरे, हे आजी. काय काय रे? हा यो बाबू आयला येणं का गळा दाबला काय नु? अरे देवा, थांबली मी पोलीस स्टेशनला फोन करतो. हा हॅलो पोलीस स्टेशन. हा बाबराव बोलतोय. इकडे आहे ना एक लेडीजचा डेड बॉडी पडेल घरामध्ये. हो, गळा आवळलेला आहे. हो लवकर या, लवकर या. हो मी इथे थांबवतो, राखण वाटलंच या. कोण नाही हो त्या बाईला, कोणीच नाही. एकटीच बाई राहत होती हो, तिचा नवरा वारे नाही. हो या या या. येऊ राहील. पोलीस स्टेशनला फोन केला होता. आईला काय लोकांना हालायक राहते. खुशाल लपड्यावरून त्या शेरप्यानं बिचारीचा गळा दाबून मारून टाकले. हो या या. का घर? हो या. मी बरं, फोन केला, तुम्हीच का? मी फोन केला हो. हा, हा. हो येवा ना. अरे बापरे, या अशी अवस्था केली पा. होय काय गळा जावळ आहे ना पान त्या इतका? त्या शेरप्यानं. हो कोण आहे संशयात आहे? कोणी? शेरप्या. हा का? हो अरे, अहो, लय त्यांचे बेकार अवस्था केली इथं. बरं का हो हा? मॅडम, मी काय म्हणतो, हा? त्यांचं तिचं ना लफडं होतं. कोणाचं? शेरप्याचं तिचं. म्हणजे ज्याने मारलं त्याचं लफडं? हा. आणि हे तुमची बायको आहे का? नाही माझी बायको नाही हो. मग अहो तिचा नवरा वारून जाईल बिचारीचा. म्हणजे नवरा नाही? नाही नवरा नाही. काय झालं, मी नेमकं येत होतो हा हा. आणि तो घरातून पळून गेला असा. मी स्वतः पाहिलं तुम्ही माडो. मर्डर पाहिलं का? मी भीतीच्या आडोशानं उभं लपून राहिलो. हा. हा का तुम्ही केलं? नाही हो मॅडम, शपथ नाही हो. हा बा, खरं नाही हो, सांगा. नाही. इथं खरं नाही हो, चालतं. मी आता झालो पाहिलं, म्हणलं गाजराबाई काय ग, गाजराबाई काय ग. पाहत होतो पण श्वास घेऊन असा हात लावून पाहिला नाकाच्या वर, तर श्वासही नाही. अहो, काहीच गेली नाही. ती इतका मुंड कावळ लगेच गेली. हा, जागेवर तेव्हा जायची. आधी म्हटलं काय पोस्टमार्टमला न्यावं लागेल. तेव्हा त्याला डबा आणला होता बा. पेटून द्यायचं होतं काय? काय माहिती, हा? काय माहिती आता. का तुम्ही आणला? नाही हो. हा बा, खरं खरं अहो सांगायचं. त्याला डोक्यावर होता, त्याच्या डोक्यावर. नाही नाही, खरं बोलायचं. नाही, नाही, नाही. इकडं वळ, असं इकडं वळ. खरं बोलायचं. हे नाही लपायच नाही. अहो लपायचं काय हे कोण आणलं? मॅडम, तुम्ही वाटलं ना माझे फिंगर लावा, तुम्ही फिंगर चेक करा, काही मला हे करायला लावा. हा माझा विषयच नाही काही. हा हा का? मग हा बाय, जर येत ना वल्ला जळत आणि वाळेल बी जळत. नाही बरोबर आहे मॅडम. बात जर चुकीचं बोलला काही, नाही तुम्ही मग वाटलं काय? वाटलं पोस्टमार्टमला घ्या डेड बॉडी, हं. तुम्ही माझे फिंगरप्रिंट काय चेक करा ते चेक करा. हा जर चुकीचं निघलं, शिरपेच नंबर दे, हा शेरपॅच नंबर देतो ना. फोन लावते. घ्या. तुमच्या हा लाव, माझा नंबर लाव. शिरपेच. फोन तर बांधे. मग आता तो बंदच ठेवेल दुसरा ना. नंबर आहे का एखादा? नाही तोच तेवढाच नंबर आहे. मग तो बंदच ठेवेल ना हो. आता एखाद्याने जर चोरी केली किंवा फोन केला तो काला फोन नंबर चालू ठेवेल. ही केस जरा अवघड दिसते. हा ना. हा घ्या. दुसरा नंबर सांग. नाही तोच नंबर आहे मॅडम. दुसरा नंबर टाक. अहो मला काय काय लाव, तोच नंबर वापर याला चेक करू. तू बंद आहे. तुम्ही करा तर परत लावा एकदा. हा लागला लागला. हॅलो, हॅलो. शिरपतराव आहे का? हा. इथं जे मर्डर झालं, हा. हा मी बाबराच्या फोनवरून बोल राहिले. गाजराबाई नाव आहे त्याचं, गाजराबाई. जे मर्डर झालं ते काय नाव आहे त्याचं? गाजराबाई. हा गजराबाई नाव आहे. ते मर्डर तुम्ही केलं का? पुण्या हं? मग काय समज बाबूराव तर सांगू राहिला. कोण? बाबूराव, तुमचं त्या बाईचं लफडं होतं. नाही, तुम्ही नाही, तिचा गळा दाबून मर्डर केलं. नाही, तू इथे ये जागेवर. बरोबर येऊन जातो ना. हा लगेच येऊ राहिला तू. जाऊ दे. तो म्हणतो मा काही लफडं नाही, बाबूराव मारलं.
काय हा मग? बाय खोटं बोला त्या बाय म्हणजे तो फोन बी मॅडम, केला मॅडम. नाही, ऐक, फोन बी तो केला, फोन बी तू करायला हा? कोणला त्या बाईचा खून तो केला. अहो नाही हो पोलिसांना मॅडम तूच बोलतो काय कोणला मग अहो मी तिच्या काल आलतो काय आला मी ना मोटरसायकल घेतली ना हा मग ते तिला सांगायला आलतो का मोटरसायकल घेतली म्हणून काय मॅडम हवा बा त्या बाईचा खून मा कोणी केला? समोर पळून राहिले कोणी खून केला या बाईचा? अरे असं नाही करू. अरे अरे तुला काय लाज आहे का अरे, प्रेम करावं काय पुण्य अन्याय म्हणजे झाला. हा का? एकमेकीचं लफडं होतं अन्याय का? झाला रे रे रे. अरे तो तिथंच लपड होता कोणत्या हा कोणत्या खोटं बोललो का हात्याला डबा कोण आणला होता कोणत्या कोण आणला होता डोक्यावर तिला पैसे दिले हा? आणून दिला मी. पाहिला का जेव्हा खरं बोलायला नाही तर बाई काय ते ना चांगलं चांगलं बोलायला लावते हा? ऐका मॅडम तुम्हाला आहे ना खरंच कोणी नाही केलं. तुम्हाला इकडं वाटलं तुम्ही मॅडम डेडवाडी याला घ्या माझे जर फिंगर जर वटेल असेल ना तर गुन्हा मी केला म्हणायचं बॉडी तर हे तर जाणार, कळलं. पोस्टमार्टमला तर जाणार आहे बॉडी. कोणाचे नकल लागेल ते पा गळ्याला ते सगळं कळलं चला तुम्हाला बघू पोस्ट. चला डेड बॉडी पीएम मध्ये सगळं रिपोर्ट आहे हा आबा, दूध का दूध पाणी का पाणी होईल वर जो गुन्हे गाडले करा ना फाशी द्या त्याला फाशी. फाशी फाशी द्या. होणार, हा. murder झालं म्हणजे फाशी होणार. तो सिरीजवर अरे तो जीवात तो तुला इथे पटलं तुम्ही नाही? नाही निकाल लावास तू वरती लागन चला, चला चला. दोघं चला जण. चल ते तो गाडी डबा घ्या आता नाही राहू दे. त्याला चल बरं तुझ्या घरी घेऊन जा. मला काय करायचं